काय तर एक्स्ट्रा धावसंख्या जोडली जाते. बॅटने जेव्हा धाबा येतात तेव्हा बॅटने प्रत्युत्तर दिलं जातं, परंतु बॅटने इथे खातं ओपन करता येईल नाही. सुरुवात चांगली बॉलिंग करत प्रवेश करके वेगाचा बादशाह सध्या आहे. चांगली लेंथ अँड लाईन पहिला बॉल अचूक टप्प्यावरती सध्या केला जातो. ओहो टॅप स्टाईलने फटका चांगला खेळला. फिल्डर सध्या तैनात बॉल कव्हर करतील. कुणाल माची टॉप ते एक धाव घेण्याचा प्रयत्न आहे. डीप मध्ये फिल्डर सध्या 2 तैनात, त्यामध्ये स्ट्रेटला अगदी आपण पाहतो अजय गिरी यांना आणि मिड विकेट मध्ये सध्या तैनात फिल्डर जय माची. तितके चांगले 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये मिड विकेट मध्ये तैनात आणि एक फिल्डर फ्लाय स्लिप एक लेग गेली आणि त्यानंतर मिड ऑफ लेग फिल्डर तैनात. सर बॅटने ओन्सला फटका चांगला खेळाय चुकी झाली. यावेळी बॉल मागे चला अलॉंग द कार्पेट. डीप मध्ये फिल्डर तैनात आहे. बॉलला कव्हर करते 2 धावा घेण्याचा प्रयत्न आहे. चांगली रनिंग केली जाते. 2 धावा प्राप्त केल्या जातील. पुन्हा इथे सुरुवात केली जाते. जसे सूर्योदय अगदी उगवतो अगदी त्या प्रकारात धावेला तुम्हाला आकार द्यावा लागतो आणि तोच प्रयत्न सध्या चाललाय बॅटिंग करत असणारी टीम रेस्टार ARC. चांगली सुरुवात सध्या केली जाते कारण की धावसंख्या आपण कधी जॉम्प स्कोर करते आतापर्यंत 4. सोप्याने खेळायचा फटका पुन्हा एकदा बॅटमध्ये आलेला नाहीये. बेगाने फिल्डर बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, परंतु इथे बॉल जर कव्हर करतील 1 धाव इथे प्राप्त केली जाते. पॉवर प्लेचा फायदा जो उचलायचा असतो, पॉवर प्ले जो फोडायचा असतो की त्या प्रकारचा खेळ अजूनही झालेला नाही, परंतु समजदारी खूप महत्वाची क्रिकेटमध्ये ती सध्या समजदारी दाखवली जाते. बब्बूल आणि दुसऱ्या बाजूने विपुल माची चांगली आतापर्यंत बॅटिंग सेन्सिबल क्रिकेटची आतापर्यंत वरणी दाखवत असताना पुढे प्रवेश तयार. सुरेश बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॉल अवेज खेळलाय. डीप मध्ये फिल्डर तैनात आहे परंतु चान्स नाहीये. बॉल जाईल सीमा पार. मिडतील धाबा 4 येतो हा पहिला चौकार. कॅमेरा वर्क तुम्ही पहा. बॉल जसा हवेत होता त्याच्यावरती ॲक्युरेट आमच्या कॅमेरावरचं वर्क तितकं चांगलं इथे अगदी टॅलेंट दाखवत असताना इथे स्पार्क दरी सध्या आहेत कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये. पुन्हा एकदा बॉल तयार. ओहो समोर खेळला होता बॉलर बॅक ड्राईव्ह फटका पुन्हा एकदा फसला होता, परंतु बॉल जप कव्हर करतील. डोक्याचा हात इथे ठेवलेला आहेत. मोठ्या खेळाडूचं तुम्ही कॅच सोडू शकत नाही, परंतु कठीण असतं पॉलिथ्रोनमध्ये जेव्हा तुम्ही झेल घेता. कारण की एकाच ॲक्शन मध्ये जेव्हा तुम्ही अँगल क्रिएट करता बॉलला डिलिव्हर करत असाल तेव्हा तुमची अगदी बॉडी जी आहे ती थोडंसं संतुलन नसतं आणि अशा कंडिशनमध्ये झेल घेणं पाहिजे तितकं सोपं तर नाहीये. बॉलवरती नजर ठेवते त्यानंतर बॉडीवरती नियंत्रण ठेवणे या गोष्टी खूप कठीण असतात क्रिकेटमध्ये. बघायला सोप्या वाटतात परंतु धावसंख्या जाऊन पोते स्कोर करते. पहिल्या ओव्हरचा खेळ ते समाप्त. या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोते स्कोर करते 9. आतापर्यंत स्कोर करते धावा फलकाते. टीम बॅटिंग करत असताना रेस्टार ARC. बॉलिंग टाकते पुन्हा एकदा अजय गिरी ओव्हर नंबर 2 मध्ये. ओहो स्कूप मारत असणार फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर नाहीये, फक्त दिशा दिली. बॉल सीमा पार. आणखी एक दमदार याडी बबुलच्या बॅट मधून दमदार. ओहो फ्लिक शॉट चांगला फटका इथे. जसा बॉल समोर ठेवला त्याला फक्त दिशा दिल्याने हा बॉल जाईल मैदान के बाहेर. 4 रनों केले. बब्बूल सध्या ऍक्टिव्हेट फिल्डर बॅटर सध्या आहे कारण की ज्या प्रकारे कलात्मकचा आपण एकदा आविष्कार दाखवला जातो आणि चांगला फटका त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतो. या चौकारच्या मदतीने धावसंख्या जॉम्प स्कोर कार्ड वरती 13 पुणे डबल तयार. अखोट पिला बोलता इथे सुद्धा पुल करत असणार दमदार फटका. जय माची त्याला बीट करत असणार बॉल. हॅलो हाय टाटा बाय बाय. आणखीन एक दमदार चौकार. पहले करना रुपेश को पहले करना. बॉल नाही देते यार. ओहो रिवर्स मागे मला वाटतं सरळ बॅटने एवढी उलट्या बॅटने उलटा सुलटा पुन्हा एकदा खेळत असणार हा बॉल सुद्धा जाईल सीमा पार. आणखीन एक लागोपाठचे मला वाटतं आता चौकार आलेले आहेत. 3 चौकार आलेत. कमाची बॅटिंग केली जाते. 3 चौकारच्या मदतीने धावसंख्या जाऊन पद्धत स्कोर करते. धावा आहेत फलकात आता आपल्यात 21-21. सुरुवात दमदार पाहायला मिळते आणि दमदार खेळाडू आहे हा
फलंदाजी करत असताना बबल जेव्हा जेव्हा खेळपट्टीवरती टिकतो तेव्हा तेव्हा विरोधी टीमसाठी घातक ठरतो आणि आता घातक फलंदाजी सध्या आहे बबल. मग आतापर्यंत बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा तयार. पुललेंचा बॉल होता आणि आता चौथा येईल का? पुन्हा एकदा हा बॉल चाललाय मागे. अनादर इट्स अ 4 रन. इट्स आउट ऑफ द स्टेडियम. आणखी एक लागोपाठचा 1 2 3 4 4 रन चौकार. एकाच ओव्हर मध्ये 4 चौकार सध्या आले. 4 चौकारांच्या मदतीने धावसंख्या जाऊन स्कोर कार्ड वरती 25 ओव्हर नंबर 2 चा खेळ मार्गस्थ. पॉवर प्ले फोडायचा असतो आणि पॉवर प्ले मध्ये दबाव टाकायचा असतो बॉलिंग अटॅक वरती. तो विकेट घ्यावा लागतील. दुसऱ्या बाजूने डॉट बॉल काढावे लागतील. तो डॉट बॉल येईल का? विकेटने प्रतिरोध द्यावा लागेल. धावसंख्या जाऊन स्कोर कार्ड मध्ये 25 धावा फलकत. शेवटचे 2 बॉल या षटकात येईल. पुन्हा एकदा बोलत तयार आणि इथे सुद्धा 5वा येईल. याडी बॅटने आहे का? पंचाचा पुन्हा एकदा डिसिजन. 22च्या 4 धावा इथे प्राप्त केल्या जातील. कमाची आता बॅटिंग लाईनअपला दे सध्या बेनिफिट मिळतं. धामीचे इन्व्हेस्टमेंट सध्या केलं जातं. धावसंख्या पुन्हा एकदा फलकती जाऊन स्कोर काढते या चौकाराच्या मदतीने 29-29. ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्या मार्गस्थ आहे. जी मात्र डोकेदुखी आतापर्यंत डीजे अजित वॉरियर्सची टीमची राहिली. त्यामध्ये धावा अडवायच्या आहेत. त्यामध्ये विकेट काढायचे आहेत. ते विकेट आलेल्या नाहीत. ब्रेकथ्रूची आवश्यकता आहे कारण की पार्टनरशिप तोडली तर दबाव बनतो. तो दबाव रिलीज करण्याचा प्रयत्न सध्या करावा लागेल कारण की दबाव बनत चाललाय सध्या बॅटिंग करणाऱ्या टीमच्या विरुद्ध टीम डीजे अजित वॉरियर्स. पुन्हा एकदा लास्ट बॉल पर द ओव्हर. शेवटचा बॉल होता या षटकातील. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न बॉल वेचायला आणि इथे आहे कुणाल माछी. बॉलच्या खाली विकेटच्या पतन. फलंदाज जबडी. बाबूलचा खेळ समाप्त. धक्का या मॅच
बॉलर पुन्हा एकदा तयार. युपीएलचा सध्या दैदिप्यमान 16 पण पाहतो. बॉलिंग टाकते पुन्हा एकदा बॉलर तयार होईल. ओहो कट करण्याचा प्रयत्न अगदी यष्टीने चिकटून सध्या आहे बनी. जसा बॉल पडला अगदी कॅरी चांगला करत असताना सॉफ्ट हँडने हा बॉल पुन्हा एकदा मागे जाईल. तो सुरुवात चांगली सध्या पाहायला मिळते. पहिल्या बोलती षटकार आला त्यानंतर थोडीशी डोकेदुखी असते पण ज्या प्रकारे हिम्मतवान सध्या बॉलर आहे जाने धूम चांगली आता बॉलिंग त्याच्या मार्फत त्या दिशेने ऑन सुद्धा फटका जोरदार तिथे देत असताना हा बॉल सुद्धा जात जाईल सीमारेषा पार. आणखी एक चौकार. मला चौकार येईल आणि या चौकारच्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा फ्लाय होईल. आता प्रत्येक बॉल जो आहे तो मैदान गाठत असताना आता थोडंसं चार्ज जो आहे तो बदललेला आहे. बॅटिंग करत असताना टीम रेस्टार ARC टीमचा आता परफॉर्मन्स तितका चांगला जबरदस्त सध्या पाहायला मिळतो. धावसंख्या जॉम्पमध्ये स्कोर काढते या चौकारच्या मदतीने 45 धावा फलकाती. ओव्हर नंबर 3 आता पण मार्गस्थ पाहायला मिळते पण ज्या प्रकारे वेगाने धावा सध्या ठोकण्याचा पराक्रम केला जातो त्यामध्ये विपुल तितकी चांगली बॅटिंग सुद्धा त्याच्यामार्फत पाहायला मिळते पण विकेट सातत्याने घ्यावा लागते. धावसंख्या फलकाती जॉम्पमध्ये स्कोर काढते या चौकारच्या मदतीने 45 लॉस ऑफ विकेट. आता पण एक विकेट गमावले बॅटिंग करते टीमने. पुन्हा एकदा बॉलिंग टाकते बॉलर तयार जाण्या पुढचा बॉल. सूर्य बॅटिंग करण्याचा प्रयत्न हॉन्सला हवेचला डीप मध्ये फिल्डर तैनात आहे. बॉलला कॅरी करण्याचा प्रयत्न कॅट ड्रॉप होईल आणि हा बॉल सुद्धा जाईल समोरचा बाहेर. आणखी एक दमदार चौकार. प्रत्येक बॉलवरती आता आक्रमणच करायचा प्रयत्न आहे. तो बॉल मैदानाच्या आत पडेल मैदानाच्या बाहेर पडेल आपल्याला फरक पडण्याचा नाहीये. पंचाच्या इशारे इथे ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जॉम्प स्कोर काढते 49-49. कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न केला पण काही कमाचे आता पण बॅटिंग पाहायला मिळते. जोरकस सध्या हल्ले चढवले जातात. जबरदस्त बॅटिंग सध्या करत असणार टीम रेस्टार ARC. पहिला सामना आहे पण तो पहिल्याच मॅच मध्ये जी मात्र गाथा लिहायची आपल्या नावाची तो प्रयत्न आता पण तितका चांगला सध्या पाहायला मिळतो. पण पाहूया वेलकम बॅक. बॉलिंग ट्रॅक ते कुणाल माचे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक होते सज्ज होईल. ओव्हर नंबर 4चा खेळ आता सुरुवात. पहिला बॉल थोडासा स्लोवर बनचा वापर केला. बॉल अगदी बॉडीवरती धडक देईल. एक धाव घेण्याचा प्रयत्न धावचेचा प्रयत्न होता पण तो चान्स पुन्हा एकदा घेता आलेला नाहीये. मोठ्या खेळाडूला तुम्ही अगदी इथे चान्स देऊ शकत नाहीये. हे जीवदान मला वाटते ज्या प्रकारे त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला जाईल पण सुरुवात चांगली पाहायला मिळते आणि समोरचे क्रिकेट सध्या दाखवले जातं ऋषिकेशच्या मार्फत. कारण की दुसऱ्या बाजूने तितके चांगले आक्रमक फलंदाजी होते त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक मिळावी या हेतूने सध्या बॅटिंग केली जाते. विपुल आतापर्यंत 9 बॉलमध्ये 25 धावेवरती सध्या तो खेळतो. दुसऱ्या बाजूने बॅटिंग करत असताना अजूनही खातं जे आहे ते ओपन झालेले नाहीये. बॅटर ऋषिकेश समोर बॉल त्याच्यावरती पुन्हा एकदा इथे फटका चांगला टायमिंग जबरदस्त अस्त आणि हा बॉल पुन्हा एकदा जबरदस्त षटकार. कमाची बॅटिंग समोर तर बॉल तुम्ही टाकूच शकत नाहीये. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर आहे आणि जसा समोर आला त्याला पुन्हा एकदा फटका जसा बॅट मध्ये बसला
अगदी स्टेटमेंटच लिहिली होती 6 धावेची आणि आपल्या 6 धावेचा ठसा उमटवत असणार विपुल माची. चांगली बॅटिंग 10 बॉल 31. सुलभ बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे, गॅपमध्ये चाललाय, इथे सुद्धा बॉल थांबेल का? बॉल पाठीमागे फिल्डर सध्या तैनात आहे, बॉलला कव्हर करण्याचा प्रयत्न. अजय दमणेकर ज्या प्रकारे फिल्डिंगचा स्टँडर्ड सध्या दाखवतो तो पण ते 2 धावा इथे प्राप्त केल्या जातील आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जॉम्पते स्कोर कार्ड वरती धावा आहेत आता फलकाती 58-58. सातत्याने चांगली बॅटिंग केली जाते. चौथं षटक सध्या मार्गस्थ आहे. पहिला सामना आपल्या समोर रंगतो या आजच्या दिवसातील. दुसऱ्या बाजूने तितके चांगले आतापर्यंत डीजे अजित वॉरियर्सचा विचार केला तर 2 मॅचेस मध्ये 2 पराभव त्यांना पत्करावे लागलेत आणि रेड स्टारचा विचार केला तर तिसऱ्या क्रमांकावर सध्या आहे पॉइंट टेबल मध्ये, 1 विजय आणि 1 पराभव. दुसऱ्या बाजूने तितकी चांगली सुरुवात करावी लागेल. बॉल पुन्हा एकदा तयार. सरळ बॅटिंग खेळायचा होता, फटका हवेत खेळला, डीप मध्ये फिरत तैनात आहे, बॉलला कव्हर करतील, एकच रीते प्राप्त केली जाते, जास्त काही मिळणार नाहीये. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जॉम्पते स्कोर कार्ड वरती 59-59. अप्रतिम आतापर्यंत खेळ दाखवला दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. ऋषिकेश सध्या समजदारीचं क्रिकेट दाखवतो. दुसऱ्या बाजूने सध्या हार्डवर्क घेतला जातो विपुल माचीच्या माध्यमातून. आणखी शॉर्टकट हा रस्ताच माणसासाठी बिलकुल नाहीये, त्याच्यासाठी हार्डवर्क जो आहे तो तुम्हाला नेहमी टॉप मध्ये पोहोचवत असतो आणि तो हार्डवर्क सध्या घेतला जातो विपुलच्या मार्फत. त्याच्या बॅटमधून धाबा आल्या आतापर्यंत 12 बॉल मध्ये 34 धावांची एक विस्फोटक खेळी. सूर्य बॅटिंग खेळायचा होता, बॉल आणि बॅटचा पुन्हा एकदा कॉन्टॅक्ट नाहीये. जसा टप्पा पडला विकेट किपरच्या हातामध्ये बनी सध्या आहे, चांगली कामगिरी त्याच्या मार्फत पाहायला मिळते. की बॉल पुन्हा एकदा कट करायचा इरादा, पण ज्या प्रकारे आडवे बॅटने खेळायचा होता पूर्णपणे बीट इथे केलं जातं. चांगली कामगिरी पाहायला मिळते. लोधामीचा ज्या प्रकारे इथे अंकुश लगावायचा आहे त्याच्यासाठी विकेट पाहिजे, डॉट बॉल पाहिजे, तो प्रयत्न करण्याचा इरादा जो आहे तो अजूनही झालेला नाहीये. धावसंख्या 59-59, लॉस ऑफ 1 विकेट. आपण सुद्धा पाहायला गेल जास्तीत जास्त लेंथ जे आहे ती बाहेर आहे का? पंचावडी दर्शतील वाईटची खून अतिरिक्त धावसंख्या जोडली जाते. अतिरिक्त धावसंख्येने टीमची टोटल जॉम्पमध्ये स्कोर कार्ड धामींचा आकडा जो आहे तो 60 डब्बा आकडा होते. धावांसाठी सतत मला वाटतं झुंज द्यावे लागते, परंतु ज्या प्रकारे विकेटचा शोध घ्यायचा आहे, विकेटसाठी प्रयत्न करायचा आहे, त्यासाठी डॉट बॉल पाहिजे ताने तो प्रयत्न सध्या कुणाल माच आपल्या टीमसाठी करत असताना या इनिंग मध्ये पहिलं सत्र सध्या मार्गस्थ या इनिंगच्या मार्फत पाहायला मिळते. कुणाल पुन्हा एकदा बॉलिंग टाकती, 10 धावा खर्च केल्या तर शेवटचा बॉल या षटकातील ओव्हर नंबर 4. याडी समोर बोलता त्याच्यावरती सुद्धा प्रहार झाला, डीप मध्ये फिरत तैनात आहे, बॉल नक्की हारी करतील आणि इथे विकेटच्या पतन. ऋषिकेशचा खेळ इथे समाप्त. दुसरा झटका टीम रेड स्टार टीमसाठी फलंदाज बाद. मी दाबतो नंतर, म्हणजे मी दाबायच्या अगोदर तिथे दाखवतो म्हणून. हा 6 गेला ना. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकातील 60 आकडा ते नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी कनक खंबीर आहे. खूप चांगला स्टार्ट यंदाच्या सीझन मध्ये कनकच्या बॅटमधून पाहायला मिळतो, कारण की ज्या प्रकारे तुटून पडलेला आहे प्रत्येक मॅच मध्ये आणि त्याच प्रकारची कामगिरी जो मात्र त्याच्यावरती रोल दिलेला आहे. कारण की मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग करण्यासाठी जेव्हा जेव्हा येतो समोरच्या टीमवरती नेहमीच घातक हल्ले त्याने केलेत आणि अशा प्रकारची बॅटिंग त्याला पुन्हा एकदा या मैदानात आजच्या दिवसामध्ये करणं गरजेचं होईल. पण हा बॉल ऑनसेलला नटराज स्टाईलने डीप मध्ये ढकलाय, फील्डर तैनात आहे, बॉल कव्हर करते, एक धाव घेण्याचा प्रयत्न आहे, 1 धाव इथे प्राप्त केली जाते. एके ब्लास्टर टीमचे संघमालक आदरणीय विनोद कुडकुटे साहेब उपस्थित झालेत. आपलं पुन्हा एकदा या सकाळच्या सत्रामध्ये बीडी वेलकम. धावसंख्या जॉम्पमध्ये स्कोर काढली, धाबा आहेत फलकात आतापर्यंत नवीनचा पाटला ज्या प्रकारे टार्गेट इथे देण्याचा प्रयत्न केला जातो 61 धाबा. याच प्रकारचा रेक व करंट रेट जर चालू राहिला तर प्रोजेक्टचे स्कोर जो आहे
तुम्हाला एक मोठा आकडा इथे फलकाती जोडला जाऊ शकतो आणि तो प्रयत्न सध्या करत असणार टीम रिस्टार. इथे सुद्धा बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नाहीये. थोडासा स्लोपर वनचा वापर करत असताना नावसिंग इथे पूर्णपणे रोखून धरण्याचा प्रयत्न अजून एक लिजेंड प्लेअर आपण पाहतो आदरणीय मनोज दादांना, कारण की ज्या प्रकारे त्यांच्याकडे स्पेल हाताळण्याची जबाबदारी आहे या ओव्हरमध्ये तितकी चांगली कामगिरी सध्या त्यांच्या मार्फत केली जाते. पुणे डबल तयार. ओहो यॉर्कर लेंथवरती बॉलला पुणे डाऊन्सला अगदी फुल्लिश डिलिव्हरी बॉल आणि बॅटचा पुणे कॉन्टॅक्ट व्यवस्थित होईल तोपर्यंत एकच धाव इथे प्राप्त केली जाते. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या जॉम्पमध्ये स्कोर काढते. धावा 62 62 दोन गडी गमावलेत. पाचवं षटक सध्या मार्गस्थ पाहायला मिळते. नवीनचा सातत्याने प्रयत्न करायचा आणि त्याच इराद्याने सध्या मैदान गाजवावं लागेल. सध्या दोन फलंदाज त्यामध्ये तितका चांगला आक्रमक खेळ आतापर्यंत दाखवत असणार. 13 बॉलमध्ये 35. बॅटर विपुल माची ऑनसीला खेळायचा होता. बॉल गॅपमध्ये चाललाय. फिटर तैनात आहे परंतु त्यांना चान्स आहे का? बॉल जाईल असं वाटत परंतु इथे दमदार आणखी एक चौकार. आदरणीय दीपक लहांगे साहेब उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण मुख्य मंचात या आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत या षटकातील. पोलो पुणे एकदा तयार. पुढचा बॉल ऑन स्लाइडला प्रहार. येथे फिल्डर तैनात. याडी चुकवेल का? चुकी होणार नाहीये. आणखी एक झेल पकडला जाईल. इट्स अ बिग विकेट. विपुल माची बॅक टू द पॅव्हलियन. OUT आउट. शेवटचा बॉल या षटकातील. हे षटक आतापर्यंत बॅटिंग करणाऱ्या टीमच्या विरुद्ध डीजे अजित वॉरियर्स टीमसाठी मला वाटतं फायद्याचं ठरलंय, कारण की 5 धावा खर्च करत असताना 6 धावा खर्च केलेल्या आहेत आणि 1 विकेट सध्या त्यांच्या खात्यामध्ये. नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल अमोल. चला पाणी लगेच रेडी ठेवा. पाण्याची व्यवस्था लगेचच मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. धावसंख्या जॉम्पमध्ये स्कोर कार्ड होती 66. याकडे ते 3 गडी गमावलेत. कनक खंबीर जुनी नॉन स्ट्रायकर एंडमध्ये पण नवीन फलंदाज सध्या अमोल बॅटिंग करण्यासाठी मैदान दाखल. शेवटचा बॉल या षटकातील. पुललेनचा बॉल होता ऑफसाइडला. सॉफ्ट हँड इथे ढकलत असताना डिफेन्सिव्ह स्टॉक तो आणखी एक डॉट बॉल. हे षटक कमालीचं राहिलं. फक्त 6 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट मिळवत असताना 5 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या जॉम्पमध्ये स्कोर कार्ड होती 66 66. लॉस ऑफ 3 विकेट. टीम डीजे अजित वॉरियर्स या टीमच्या विरुद्ध खेळत असताना रिस्टार ARC.
चिराग बोला करून दिलाय काय करायची नाही म्हणत फक्त दाबायची रिप्लेला सोडायचं रिप्लेट चालू डायरेक्ट रिप्लाय आता वांगीन परत माऊस करून हे करेल उशीर तुला भेटतो का नाही तुम्ही दोघे आणि ते दोघे 3 जण आहे ERC मध्ये काय वेलकम बॅक. 5 ओव्हरचा खेळ समाप्त. मला वाटतं थोडासा स्लो सामना चाललेला आहे, त्याला थोडंसं आपण फास्ट खेळ बा. धावसंख्या जेव्हा स्कोर करते 66 धावसंख्या फलकात आहे. आतापर्यंत बॅटिंग करत असणार टीम रिस्टार. ओहो सर बॅटने कनकचा पुन्हा एकदा आणखी एक टोला, हा वज्र टोला, हा भीम टोला आणि टनकचा हा आग गोला. जबरदस्त फटका पुन्हा एकदा. जसा समोर बोला पूर्णपणे रेडी होणं चाललेला आहे. ज्या प्रकारे नेव्ही मध्ये सध्या कार्यरत आहे, परंतु ज्या प्रकारे बॅटिंग सध्या पाहायला मिळते, एखाद्या सतत प्रॅक्टिस करणाऱ्या एखाद्या प्लेअरला लाजवेल अशी खेळी सध्या आपण पाहतो टनकच्या बॅटमधून. कनक तितकी चांगली सध्या बॅटिंग एकदम टनटनीत सध्या त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतो. षटकार पुन्हा एकदा तयार. सर्व बॅटने खेळायचा होता. बॅटची एज घेत असताना बॉल विकेट किपरच्या हातामध्ये इथे मला तर लागलेला नाहीये. बॉल पुन्हा एकदा पडल्यानंतर तो बॅटची आउटर एज लागल्यानंतर तितक्याच चलाकीने बॉल पुन्हा एकदा कव्हर करण्याचा प्रयत्न केला, पण बॉल जो आहे तो विकेट किपरच्या हातामध्ये पुन्हा एकदा खाली आणि त्यानंतर आणखी एक जीवदान इथे दिले जातं. कनकच्या बॅटमधून आतापर्यंत धाबा आले 7. बॉलिंग करते पुन्हा एकदा बॉल तयार. सर बॅटने खेळायचा होता. फटका पुन्हा एकदा फसला. हा बॉल विकेट किपर हातामध्ये जाऊन विसावेल तो धावसंख्या जाऊन स्कोर कार्ड होते 72-72. 5.3 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त. या इनिंग मध्ये चांगली सुरुवात सध्या केली जाते, परंतु धावींचा ज्या प्रकारे आतापर्यंत ऍडव्हान्टेज सध्या आहे टीम खेळत असताना रिस्टार, कारण की कुठल्या प्रकारचं टेन्शन नाहीये. विकेट आतापर्यंत गमावले, 3 विकेट जरूर गमावले, परंतु फायदा सध्या उचलला जातो. धावींची सातत्याने इथे भरणी या आहे ती दिली जाते आणि त्याच्यासाठी प्रत्येक बॅटरने आतापर्यंत खूप चांगला खेळ दाखवला, कारण की सुरुवातीला ज्या प्रकारे प्रत्येक बॅटरला इथे दाखवायचे होते की 1-2 फटके आपल्या बॅटमध्ये अपेक्षित आहेत, अगदी त्या प्रकारचे खेळ. कोन्सीला स्विंग करण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त बाहेर पंचनादर दर्शवतील. बॅटची खून अतिरिक्त धावसंख्या जोडली जाते. या अतिरिक्त धावसंख्येने टीमची धावसंख्या जॉम्प स्कोर कार्डवरती 73-73 या आकड्यावरती. 3 गडी गमावलेत, परंतु उजनी जर पाहिलं तर हे षटक कमाचं राहिले. जय माची पुन्हा एकदा पहिला बॉल षटका, परंतु त्यानंतर अल्बे बॅटने पूर्णपणे बीट. पुन्हा एकदा वाईट जॉर्कर लेंथवरती परफेक्ट पोलीस डिलिव्हरी. बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट पुन्हा एकदा झालेला नाहीये. अफलातून कामगिरी सध्या केली जाते. डॉट बॉल लेंथ अँड लाईन आतापर्यंत बॉलिंग करत असताना सुपर अटॅक सध्या केला जातो या ओव्हरमध्ये. म्हणजेच काय तर जय पुन्हा एकदा आपल्या नाबाचा सध्या डंका वाजवत असताना आपल्या टीमसाठी डीजे जित वॉरियर्स, कारण की अशा प्रकारची बॉलिंग पाहिजे, विकेट पाहिजे एका बाजूने. पुन्हा एकदा बॉल तयार. इथे सुद्धा कट करण्याचा प्रयत्न, परंतु पंचाचा पुन्हा एकदा इशारा येतो. हा बॉल अनदर वाईड सेल एक्स्ट्रा इथे बाजूने पुन्हा एकदा बॉलला डिलिव्हर केला जाईल. धावसंख्या पुन्हा एकदा जोडली जाते. धावींच्या सातत्याने इथे जे मात्र ऍडव्हान्टेज आहे की स्कोर मीटर पुढे होऊ शकतो आणि त्या प्रकारचा खेळ करणं गरजेचं, अगदी त्या प्रकारची बॉलिंग सध्या केली जाते. फुटबॉल होता, औंसला प्रहार तर केला, डीप मध्ये फिल्डर तैनात, परंतु त्याला पुन्हा एकदा इथे संधी प्राप्त होणार नाहीये. आणखी एक बॉल 1 बाउन्स सीमा पार, आणखी एक दमदार चौकार. टीमची टोटल जंप असते फलकात 78-78. प्रोजेक्ट स्टेट स्कोर पाहायला गेले तर 134 धावींपर्यंत पोहोचू शकतो. याच प्रकारचा खेळ राहिला तर त्याच पद्धतीचा खेळ सध्या दाखवण्याचा इरादा केला जातो, कारण की स्लो ओव्हरमध्ये हिटिंग जास्त होते. ती हिटिंग करण्याचा प्रयत्न सध्या ओन्सला हलक्याने ओन्सला बॉलला ढकलला. डीप मिड विकेटमध्ये फिल्डर तैनात, बॉलला कव्हर करते. तो 1 धाव ते प्राप्त केली, जास्त काही मिळणार नाहीये. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन स्कोर करते धावा फलकाती स्कोर कार्डवरती 79-79. 3 गडी आतापर्यंत गमावलेत. 6 ओव्हरचा खेळ समाप्त. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 79-79 या आकड्यावरती. युपीएलचा हा दैदीप्यमान सोहळा सध्या आपल्या समोर रंगत असताना सीझन या स्पर्धेचा 8वा आणि 8व्या पर्वातील हा क्रिकेटचा तितका चांगला चित्तथरारक आपण सोहळा पाहत आहात. या स्पर्धेच्या माध्यमातून दरवर्षी ही स्पर्धा येत असते, त्यासाठी तितकीच मोठी मशागत आणि मेहनत आमचे संपूर्ण आयोजक घेत असतात आणि हे सक्सेसफुल आयोजन
या स्पर्धेच्या माध्यमातून दरवर्षी आपल्या समोर येत असे स्पर्धा सध्या आपल्या समोर आहे UPL उधवा गावाची सर्वश्रेष्ठ ठरलेली स्पर्धा म्हणजेच UPL. ज्या स्पर्धेचा उल्लेख प्रत्येक टुर्नामेंटमध्ये केला जातो कारण की मला वाटते डहाणू परिसराचा विचार केला तर डहाणू आणि तलासरी या विभागातील कुठली स्पर्धा मोठी असेल तर त्याचं नाव फक्त UPL आहे. उधवा प्रीमियर लीग गावची स्पर्धा मी म्हणतो. बरोबर पुणे इथं तयार. ओहो पुढे बोलता ऑन स्लॅश स्पिन करण्याचा प्रयत्न फिल्डर तैनात इथे सुद्धा दे धक्का आणि घे छक्का आर्कनिक जबरदस्त षटकार. कनक सध्या वेगळ्याच रंगामध्ये आहे. रंग उधळण्याची ताकद सध्या त्याच्या मनगटामध्ये आहे आणि जसा समोर बॉल त्याचा फुलटो चाला अगदी त्याच्यावरती पुन्हा एकदा पनिशमेंट. हा बॉल आउट ऑफ कव्हरेज 6 रन 6 धावा फलकात. या 6 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन स्कोर कार्ड वरती 85 मागचं षटक खूप चांगलं राहिलं परंतु या षटकाची सुरुवात अगदी षटकाराने केली. मागच्या ओव्हरमध्ये मनोज राधानी ज्या प्रकारे बॉलिंग केलं करत असताना फक्त 6 धावा खर्च केल्या. समोर बॉल होता इथे सुद्धा चुकी झाली. इथे सुद्धा बॉल मागे चलाय. बॉल पण एकदा थांबणार नाहीये. इट्स अ 4 रन 4 रन आणखीन एक दमदार 22च्या 4 धावा चौकार. आधा ठोकला. जबरदस्त बॅटिंग केली जाते. प्रत्येक बॉल जो आहे तो सीमारेषा गाठवाने त्याच्या जोरावरती थोडंसं धडपण सध्या बॅटिंग करणाऱ्या टीमची सध्या DJ अजित वॉरियर्स कारण की बॉल कव्हर करण्याचा प्रयत्न सातत्याने इथे मिस होत असताना बॉल पुढे येतात तयार. सर बॅटिंग करण्याचा प्रयत्न इथे सुद्धा पूर्णपणे बीट प्ले अँड मिस. हा बॉल येईल डॉट. या प्रकारची बॉलिंग पाहिजे एका बाजूने मेहनत घेतली जाते दुसऱ्या बाजूने मेहनत येते पुन्हा एकदा पाणी सोडलं जातं आणि हा बॉल सुद्धा त्याच लेनमध्ये होता अगदी समोर पण तो कटाचा चांगला वापर केला जातो. धावसंख्या जाऊन स्कोर कार्ड आतापर्यंत धावा फलकाते 89 बॉल पुन्हा एकदा तयार. फुलटो बॉल होता ऑन साइडला प्रहार तर केला पण डीप मध्ये फिल्डर त्याला फक्त चान्स नाहीये. लुक ॲट द 6 रन आणखीन एक कनक सध्या तितकाच स्लोवर बॉलचा इथे वापर करत असताना फटका पूर्णपणे इथे बीट केला जाईल आणि आणखीन एक डॉट बॉलची समाप्ती. नवीनच्या आतापर्यंत सातत्याने ज्या प्रकारे बॅटिंग केली जाते सुरुवात खूप चांगली राहिली कारण की बब्बुल आणि दुसऱ्या बाजूने विपुलने सुरुवात दमदार केल्याने त्याच्यावरती आतापर्यंत जी कामगिरी मिडल ऑर्डरमध्ये जो फलंदाज आहे कनकच्या खांद्यावर त्याने कनकने तितका चांगला खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून दाखवला आतापर्यंत. सरळ बॅट टेक खेळायचा बॅच अगदी टो इनला बॉल ब्रश झाला बॉल मागे चला फिल्डर वेगाने बॉल पोहोचली 2 वागण्याचा प्रयत्न आपण दुसरी धाव धोक्याचा आहे. तो धोका स्वीकारला पुन्हा एकदा स्वतः बॅटर सध्या क्रीजवरती येईल. एकच धाव इथे प्राप्त केली जाते या सिंगलच्या मदतीने धावसंख्या झोपते स्कोर कार्डवरती होते षटकाची समाप्ती. 7 ओव्हरचा खेळ समाप्त. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर 97 लॉस ऑफ 3 विकेट. DJ
तर बॅटिंग पॉवर प्ले म्हणजे 3 फिल्डर सध्या रिंगणाच्या बाहेर सेट करावे लागतील. धावसंख्या जॉम्प होते, स्कोर कार्ड होते 97 97 धावसंख्या फलकती 7 विकेट गमावले. तर लक्ष इथे सेट करायचं आहे. अगदी त्या प्रकारची बॅटिंग सध्या केली जाते. पहिल्या 7 ओव्हरमध्ये खूप चांगला स्टार्ट घेत असताना बॅटिंग करत असताना टीम रेस्टार ARC 97 97 धावसंख्या फलकती 3 गडी गमावलेत. बॉलिंग तर ते पुन्हा एकदा जय माची. येथून 3 षटकामध्ये किती धावा येतील याच्याकडे सुद्धा लक्ष केंद्रित करावं लागेल. सर बॅटने करण्याचा प्रयत्न, बॅटची इथे आउटर एज, बॉल विकेट किपरच्या हातामध्ये आणि बिग विकेट. कनकचा खेळ इथे उद्ध्वस्त. धक्का या मॅच मध्ये. चौथा फलंदाज बाद. ईस्टर UPL सध्या बॅटिंग करण्यासाठी पडतोय. सोबत जय माचे सध्या मार्कवरती आहे. विकेट टेकर बॉलर या डेथ ओव्हरमध्ये सध्या चांगली कामगिरी आणि पॉवर प्लेचा षटक सध्या हाताळतो. आणि पॉवर प्लेचा षटक हाताळतच नाही ते सुद्धा बॅटची आउटर एज आणि हा बॉल यष्टी उद्ध्वस्त. लाकूड तोड बॉलिंग. फलंदाज बाद. टीमची टोटल 97 97 याकडे 5 विकेट गमावलेत. 8वा षटक हॅट्रिक बॉल. ओहो सर बॅटने क्लास इथे फटका. बॉल पण एकदा क्वालिटी क्रिकेट दाखवत असताना डीपमध्ये कुणाल बॉलला कव्हर करतील. एक सिंगल इथे प्राप्त केली जास्त. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जॉम्पमध्ये स्कोर करते. धावेचा ज्या प्रकारे इथे एक चांगलं टार्गेट सेट करायचं आहे अगदी त्या प्रकारची बॅटिंग करत असताना टीम रिस्टार टोटली स्कोर करते. धावा आहेत 98 98. प्रत्येक बॉल ते आक्रमण होऊ शकतो आणि त्या प्रकारचा खेळ होऊ शकतो. परंतु ज्या प्रकारे बॉलिंग आतापर्यंत केली जाते या ओव्हरमध्ये पॉवर प्लेचे षटक 3 फिल्डर रिंगणाच्या बाहेर मिड विकेटमध्ये तैनात लोंगोरांनी त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर. बॉल पुन्हा एकदा तयार. सर बॅटने फटका पुन्हा एकदा चांगला खेळला. डीपमध्ये फिल्डर त्याच्यासाठी इथे ॲडजस्टमेंट केला पण बॉल जोपर्यंत कव्हर करतील. थोडंसं चाचपडत आहे कुणाल या स्पर्धेमध्ये. त्याचा अजूनही जलवा पण पाहिलेला नाही. पण चांगली फिल्डिंग पुन्हा एकदा करतील. तो एक धाव आणि त्यानंतर डबल म्हणजेच की आता 2 धावा प्राप्त केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीने 100 धावा पूर्णता होतील फलकाती. बॅटिंग करत असताना टीम रिस्टार 100. टीमची टोटल सध्या फलकाती. 8वे षटक मार्गस्थ. शेवटचे 2 बॉल शिल्लक या षटकात चांगली बॉलिंग केली जाते या ओव्हरमध्ये. बॉलिंग टाकते पुन्हा एकदा बॉलर तयार. पुढचा बॉल स्लो वर्कमनचा वापर. पुन्हा एकदा चेंज ऑफ द पेस. पुन्हा एकदा परिवर्तन करत असताना तो आणखी एक चांगला बॉल योग्य लेंथमध्ये बॉलला कारण की ज्या प्रकारे मनगट फिरवला आणि त्यानंतर बॅकअप द लेंथने बॉलला डिलिव्हर करत असताना चांगली लेंथ अँड लाईन अचूक टप्प्यात सध्या बॉलिंग केली जाते या ओव्हरमध्ये. म्हणजेच का तर धावा रोखण्याचा प्रयत्न सध्या केला जातो.
या ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग सध्या केली जाते. धावसंख्या जॉन स्कोर कार्ड वरती इंटरनॅशनल नंबर सध्या फलकात आहे 101 101. बॉलिंग टाकते पुढे बोल तयार. पुढचा बॉल ओन्सला प्रहार केला डीप मध्ये फिल्डर पुन्हा एकदा गॅप मध्ये जाईल बॉल आणि येतो हा UPL चौकार. थँक्यू डीजे. आतापर्यंत 8 ओव्हरचा खेळ इथे समाप्त. 8 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जॉन स्कोर काढते 105 105 धावा फलकात. ही चांगली आतापर्यंत कामगिरी करत असणार टीम रेड स्टार. शेवटच्या ओव्हरमध्ये ज्या प्रकारे बॉलिंग सुद्धा केली जाते जास्त धावा खर्च केल्या जात नाही. मागच्या ओव्हरचा विचार केला तर मागच्या ओव्हरमध्ये जैनने जबरदस्त कामगिरी केली पण शेवटच्या बॉलते त्याच्या विरुद्ध चौकार आला आणि तिथून थोडीशी कलाटणी तर दिलेली आहे. आपण पाहूया आता या ओव्हरमध्ये कुणाल पुढे एकदा बॉलिंग मार्कवरती. अमोल बॅटिंग करत असताना त्याच्या बॅटमधून आतापर्यंत धाबा आल्या 3 बॉलवरती 3 रन्स म्हणजे काय तर बॉल टू रन सध्या बॅटमधून धाबा आल्यात. आक्रमक खेळाडू आहे योगेश आज पुन्हा एकदा सोन्याचा शिकार ठरला. त्याच्या बॅटमधून धाबा आलेले नाहीयेत. बॉलिंग टाकते पुन्हा एकदा कुणाल तयार. उतार चढाव हा नेहमीच क्रिकेटमध्ये येत असतो तो सुद्धा उतावर आपण पाहतो योगेशच्या बॅटमधून. पुन्हा एकदा बॉल तयार. ओहो समोर बॉल अमोलने पुन्हा एकदा दाखवला हा आक्रमक टोला मॅक्झिमम सिक्सर. कमाची बॅटिंग जसा समोर ड्रायव्हिंग लेथवरती समोर बॉल तुम्ही टाकू शकत नाही. एखाद्या सेट बॅटर समोर आणि अमोल सध्या सेट बॅटर आहे त्याच्या बॅटमधून धमाकेदार षटकार. धावसंख्या जेव्हा पोहोचते 111 111. हा बॉल पाहावा लागेल पडल्यानंतर आतमध्ये येईल का पंचाचा पुन्हा एकदा इशारा पाहावा लागेल. हा बॉल पडल्यानंतर आतमध्येच आहे हे सध्या पंच दर्शवतील म्हणजेच काय तर फेर डिलिव्हरी योग्य लेंथमध्ये पुन्हा एकदा बॉलला डिलिव्हर करत असताना तो डॉटमध्ये समाप्ती. धावसंख्या जेव्हा पोहोचते स्कोर काढते 111. 5 गडे आतामध्ये गमावले तो काय कमाची बॅटिंग सुद्धा केली जाते. डेथ ओव्हरमध्ये बॅटिंग तितकी चांगली दमदार करत असताना अमोल पुन्हा एकदा तयार. 90 षटक मार्गस्थ टीमची टोटल जेव्हा पोहोचते 111. हा बॉल उभे केला डीप मध्ये फिरत तैनात आहे. बॉल मध्ये पोहोचतील का बॉलला कॅरी करण्याचा प्रयत्न आणि काय कॅच इथे पकडलेला आहे. अमोलची खेळी इथे समाप्त. आणखी एक धक्का फलंदाज यावेळी बाद. प्रश्न आहे समोर पुणे कुणाल तयार. बागपट्टी जाऊन होप्सला कट केलाय. फिल्डर नाही बॉल मागे चलाय. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचते तो बॉल जाईल मैदान के बाहेर. आणखी एक 4 रन चौकार.
त्याच्या नावाचा दीप चौकार. ऑन्सला पाबर हिटिंग बॅटिंग सुद्धा केली जाते. डीप मध्ये फिल्डर तैनात आहे. बॉलला कव्हर करते तो एकच धाव प्राप्त केली जाते. बॅकअप तुम्ही पहा. आझाद धवनेकर सध्या बॅकअप साठी पुन्हा एकदा येतील. बॉलला फील्ड करतील तो एकच धाव प्राप्त केली जाते. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जॉब स्कोर कार्ड वरती 116 म्हणजे काय तर 116 धावा फलकाते आहे. सध्या बॅटिंग करत स्टार टीम रिस्टार ARC टीम. आक्रमकतेने सध्या बॅटिंग केली जाते. तितका चांगला आक्रमक खेळ सध्या दाखवण्याचा इरादा केला जातो. धावसंख्या फलकाती जोडली जाते. पुन्हा एकदा सुखराज सरळ बॅटिंग करण्याचा प्रयत्न. ड्रायव्हिंग लेंथ मध्ये बॉल जोपर्यंत अगदी कंट्रोल करते तोपर्यंत होते इथे षटकाची समाप्ती. डीजे प्राप्त केली जाते. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जॉब स्कोर कार्ड होती. धाबा आहेत आता स्कोर कार्ड होती 117. डिझाईन चांगले का खाली लादेला कमाची बॉलिंग सध्या केली जाते. डेथ ओव्हर मध्ये तितकाच मोठा दबाव असतो. तो दबाव पूर्णपणे नाहीसा करण्याचा प्रयत्न सध्या करावा लागेल. परंतु प्रयत्न सध्या जारे आहेत. जिद्दीने पुन्हा एकदा खेळावं लागेल. ती जिद्द सध्या दाखवली जाईल का? अल्बे बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे सुद्धा टो इनला बॉल ब्रश झाल्यानंतर ब्लेडची पुन्हा एकदा बॅटची ब्लेडची इथे अगदी पकडते तो दोन धावा घेण्याचा प्रयत्न आहे. आणि जशी चुकी केली जाते चुकीचा पुन्हा एकदा फायदा. आणि तिसरी धाव इथे कंप्लीट केली जाईल का? इथे 2 धावा प्राप्त केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जॉब स्कोर करते. धाबा फलकाते आता 119. नावींच्या सातत्याने इथे प्रयत्न चांगला आणि मजबूत केला जातो. कारण की ज्या प्रकारे एक मोठं टार्गेट सेट करायचं अगदी त्या प्रकारचे आतापर्यंत बॅटिंग पाहायला मिळते टीम रेस्टार कोमरेन. शुक्राचा हा फटका अलोंग द कार्पेट. बॉलर ट्रॅव्हल केले. डीप मध्ये फिल्डर तैनात. बॉलर कव्हर करते तो एकच धाव. शेवटच्या ओव्हरमध्ये खूप चांगला कंट्रोल हा सामना करत असताना कारण की धामेचा ज्या प्रकारे प्रयत्न आहे. बॉलला पुन्हा एकदा कव्हर करते तो 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा प्राप्त केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जॉब स्कोर कार्ड वरती 121. 6 विकेट डाऊन. कमेंट 121. अकुटपदा भोवता चांगला सुटरचा वापर. पेस आणि बाउन्सने पूर्णपणे बीट सुद्धा केलं जाईल. इथे सुद्धा बॉल जो आहे तो बॅटवरती सहजपणे येणार नाही. त्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागते आणि तोच प्रयत्न होता. परंतु बॉल आणि बॅटचा पुन्हा एकदा कॉन्टॅक्ट व्यवस्थित नाहीये. आणखी एक डॉट बॉल. पुन्हा एकदा बॉल तयार. स्लोवर वनचा इथे बॉल अगदी डिलिव्हर करण्याचा प्रयत्न होता. बॉलला कव्हर करता येईल. 2 धावा घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा प्राप्त केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जॉब स्कोर कार्ड वरती 123 या आकृती. आता शेवटचा बॉल या इनिंगचा आता शिल्लक आहे. 1 2 3 1 2 3 या प्रकारचा सध्या आकडा आहे फलकावरती. शेवटचा बॉल या षटकारी बॉलिंग टाकते. पुन्हा एकदा बॉल तयार. अल्बे बॅटिंग करण्याचा प्रयत्न. खेळ जाड्यामध्ये अडकत असताना बिग विकेट. शेवटच्या बॉलवरती आलाय हा विकेटचा पतन. फलंदाज बाद. 123 धावा बनवल्यात म्हणजेच काय तर लक्ष या मॅच जिंकण्यासाठी 124 धावेचा पाठलाग करायचा सामना जिंकण्यासाठी. आणि आझाद धवनेकर यांनी कॅच पकडल्या यावेळी फलंदाज.
सामना होतो स्टार्ट. पहिल्याच बॉलचा आपला पॅटर्न शॉट जो आहे त्या प्रयत्नात अगदी खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट केला जाईल जय माछे आणि दुसरा पण अजय सध्या आहे. म्हणजेच काय तर सध्या एक मोठी जोडी आपण पाहतो या खेळपट्टीवरती. दोन्ही फलंदाजांना तितका चांगला स्टार्ट घ्यावा लागेल आणि प्रयत्न चांगले करावे लागतील कारण की लक्ष मोठा आहे. क्रिकेटमध्ये लक्ष कधीच मोठं नसतं. तुमचा खेळ जो आहे त्याच्यावरती अगदी डिपेंड असतं. त्या प्रकारचा खेळ दोन्ही बॅटरला इथून करावा लागेल आक्रमकतेने. पुणे एकदा बोलत यार पुढे खेळण्याचा प्रयत्न होता. डाऊन द ट्रॅक फटका थोडासा फसला आणि बॉल मागे अलॉंग द कार्पेटच्या डीप फील्डर तैनात बॉल कव्हर करते. तो एकच धाव इथे प्राप्त केली जाते. धावींचा श्रीमंत गणेशचा पुन्हा एकदा केली जाते. धावींची जी मात्र इथे मोठी गाथा इथे अगदी पार करायची आहे त्यासाठी आक्रमक खेळी पाहिजे. तो प्रयत्न करण्याचा इरादा सध्या केला जातो. धावसंख्या जाऊन पोहोचते. धावींचा श्री गणेशचा करत असताना टीम पहिले व षटक सध्या मार्ग असतं. 1 रन फलकाती जोडली जाते. पहिलं षटक कनक हंबीरे आता तितकी चांगली लेंथ अँड लाईन मोठं टार्गेट असेल तर तुम्ही बॉलिंग मला टेन्शन फ्री करता पण सुरुवात या प्रकारे केली तर कदाचित विकेट मिळू शकते. आणि जय नो स्ट्राईक रेंजवरती परंतु अजयचा खेळ इथे समाप्त आणि धक्का नंबर 1 फलंदाज जवळी निराश बाद. धावसंख्या जाऊन पद्धती स्कोर काढते. पहिल्याच ओव्हरचा खेळ सध्या मार्गस्थ आहे. पाहुण्यांचं आगमन सध्या होत आहे या मुख्य मैदानावरती. सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहात या स्पर्धेच्या माध्यमातून UPL चा महासंग्राम. बॉल पुन्हा एकदा तयार. ऑफसाईडला बॅकफूट कट करण्याचा प्रयत्न. फिल्डर तैनात सध्या आहे एक्स्ट्रा कव्हर मध्ये. बॉलला फिट करते तो धाव घेण्याचा बिलकुल प्रयत्न होणार नाहीये. डॉट मध्ये समाप्ती. आता पद्धत स्कोर करते. धावसंख्या फलकरी जाऊन पद्धत स्कोर करते 1 या करते 1 गडी बाद. पहिले षटक सध्या मार्गस्थ. पुढे खेळण्याचा प्रयत्न होता. डाऊन द ट्रॅक जाणे धूम जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करतो परंतु त्याच्या बॅटमध्ये बॉल टायमिंग होत नाहीये. पूर्णपणे बीट सध्या केली जाते पेस अँड बाउन्सने. आणखी एक डॉट बॉलची समाप्ती. सातत्याने बॉलिंग तितकी चांगली गमाची केली जाते या ओव्हरमध्ये. म्हणजेच काय तर पूर्णपणे बीट. आणखी एक डॉट बॉल पुणे डबल होते यार. ऑफ साईड फटका चांगला आहे जाण्याच्या बॅटमधून. यावेळी बॉल मागे चाललाय. फिल्डर बॉलचा पाठलाग चालू पडतो. बॉल पर्यंत पोहोचतील. बॉल पुन्हा एकदा लाईन जी आहे बाउंड्री लाईन ती पार करू शकलेला नाही. म्हणजेच काय तो 2 धावा प्राप्त केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलकाती जाऊन पोहोचते. स्कोर काढते धावा आहे फलकाती. आतापर्यंत स्कोर काढते धावा जाऊन पोहोचते 3 याकडे. लक्ष या मॅच मोठं आहे. म्हणजेच काय तर मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सुरुवात तुम्हाला चांगली करावी लागेल. तितका चांगला तर खेळ तुम्हाला बहरदार करावा लागेल. तो प्रयत्न सध्या केला जातो. बॉलिंग टाकते पुन्हा एकदा. ओव्हर नंबर 1 चा खेळ इथे समाप्त. तोपर्यंत देऊया आमच्या DJ मास्टरला संधी. थँक्यू डीजे. पहिल्याचा खेळ समाप्त. पहिल्याच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन स्कोर करते धावा फलकात. कुमार हाडर साहेब आपलं मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. 2 धक्के आतापर्यंत दिलेत. या 2 धक्के लागल्यानंतर थोडंसं वर्चस्व गाजवलं जातं सध्या. या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग जोरदार आले परंतु बॉलिंग सध्या केली जाते टीम रेस्टार RC टीम कडून. कमालची बॉलिंग सध्या केली जाते. विकेटवरती विकेट सध्या गमावली जातात. म्हणजे काय तर जय माचे पुढे एकदा आपला स्टार्ट चांगला करू शकलेला नाहीये. तो सुद्धा अगदी स्वस्तामध्ये बाद होऊन परतला माघारीतला. नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी सध्या. आणि मला ते
इम्पॅक्ट प्लेअरची घोषणा जशी केली मनोज चौधरी यांची अगदी जागेवरती सध्या या फलंदाजी सध्या वर्णी लागलेला आहे. आदरणीय नंदकुमार हाडर साहेब उपस्थित झालेत. आपलं साहेब मनपूर्वक आम्ही व्हेरी वेलकम करीत आहोत. अगदी गोड व्यक्ती आहेत आणि गोड व्यक्तींचं सध्या आगमन या मुख्य मंचावरती. सर बॅटने ओन्सला स्विंग केला. डीपमध्ये फिल्डर बॉलपर्यंत पोहोचतील. थोडासा चकवा देत असणार बॉलचा पाठलाग आहे. अक्षय दवणकर सध्या टीमचे संघ मालक बॉलला आतमध्ये ढकलण्यामध्ये यश तर प्राप्त केलेला आहे. बॉल जोपर्यंत कव्हर करतील तोपर्यंत इथे धावा प्राप्त केल्या जातील. 3 धावा इथे प्राप्त होतील. या 3 धावेच्या मदतीने धावसंख्या धावमध्ये स्कोर करते. ऍक्शन रिप्ले पहा. जसा बॉल ढकलला आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला थोडासा अडखळला पडला परंतु त्यानंतर सहजतेने पुन्हा एकदा ड्राईव्ह मारली आणि हा बॉल आतमध्ये पुन्हा एकदा अडवण्यामध्ये अगदी समर्थ इथे केलं जातं. धावसंख्या धावमध्ये स्कोर काढते. आतापर्यंत ओन्सला फटका चांगला आहे. डीपमध्ये फिल्डर तैनात परंतु बॉल फीड करतील का. बॉल मागे चाललाय परंतु बॉल थांबणार नाहीये. इट्स अ 4 रन 4 रन. आणखी एक दर्जेदार चौकार. दहा धावा फलकते 2 गडी गमावलेत. विकेट टेकर बॉलर पुन्हा एकदा सुखराज. ओहो ऑन साइडला ड्रायव्हिंग लेन वरती ओन्सला फटका चांगला गॅपमध्ये योगेश आहे परंतु डीप मध्ये त्याला अगदी भेदून बॉल जाईल सीमा पार. आणखी एक दमदार आणखी एक शानदार. मंजिल बहुत दूर है. ओन्सला इथे सुद्धा फटका चांगला आहे. यावेळी सुद्धा गॅप मोठा आहे. फिटनेस तैनात बॉल पर्यंत पोहोचतील तोपर्यंत 2 धावा घेण्याचा प्रयत्न आहे आणि 2 धावा प्राप्त केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. बॉलला पुन्हा एकदा जी लांबी द्यायची होती ती लांबी पुन्हा एकदा इथे भेटलेली नाहीये. कलेक्शन तितकं चांगलं सध्या पाळा मिळते कारण की आउटफील्ड मागे थोडीशी स्लो आणि त्याचा फायदा सध्या उचलला जातो. तोपर्यंत 2 धावा मिळतील आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन स्कोर कार्डवरती सोडा. 2 गडी आतापर्यंत गमावलेत. शेवटचा बॉल या षटकातील मॅन्डेटरी पॉवर प्ले 1 सेकंड ओव्हर. फटका तर चांगला प्रो टायमिंग इथे सुद्धा झालेला नाहीये. जे टायमिंग पाहिजे तुम्हाला जे करायचं अगदी त्या प्रकारचा खेळ करण्याचा इरादा पडतो. हा बॉल कव्हर करतील. चांगली फिल्डिंग सातत्याने धडपडत आहेत प्रत्येक टीम या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रत्येकाला तेच कामगिरी करायचं आहे. अगदी त्या प्रकारचा खेळ राहतो आतापर्यंत. ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जॉम्प स्कोर कार्डवरती 19 लॉस ऑफ 2 विकेट. डीजे मॅचचा टॉस लगेचच केला जाईल. कौशिक मेहर चला पण या लगेच टॉससाठी युवराज दवणेकर उपस्थित झालेले आहेत. आदरणीय पाहुण्यांचं सध्या आगमन आणि साहेबांना आम्ही विनंती करतो की आपण नेक्स्ट मॅचचा टॉस आपल्या शुभ हस्तापन करायचा आहे. आदरणीय नंदकुमार हाडर साहेब माजी पंचायत समिती तलासरी सभापती आहेत आणि त्यांचं आगमन या सकाळच्या सत्रामध्ये या मॅचमध्ये UPL मध्ये पुन्हा एकदा साहेबांचं मनपूर्वक आम्ही आगतम स्वागतम सुस्वागतम. 2 नंबरचा खेळ समाप्त. धावसंख्या जवळ पोहोचते फलकाती 19. या मॅचचं लक्ष मोठं आहे म्हणजे काय तर लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी आक्रमक खेळी पाहिजे. ओहो श्रेय बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आउटर जर पाहिजे तर पुन्हा एकदा चांगला इथे कटाचा वापर करत असताना चांगली लेंथ अँड लाईन अचूक टप्प्यात पुन्हा एकदा बॉलला डिलिव्हर करत असताना बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट पुन्हा एकदा झालेला नाहीये. अफलातून बॉलिंग केली जाते. येतोय डॉट बॉल. या प्रकारची बॉलिंग राहिली तर थोडंसं कंडिशन मला वाटते बॅलन्स बनवू शकते टीम. रिस्टार ARC दबाव पाडायचा अगदी तोच दबाव
अखोल टप्प्याचा बोलता ऑन साइडला फटका प्रहार करत असताना मिड विकेट आपण फाईन लेगच्या वरतून बॉलच्या सीमारेषा बाहेर येतो हा उतुंग दमदार षटकार. बॉल बॉय जे आहेत लहान घे त्यांना आम्ही विनंती करतो की आपल्यासाठी पार्लेजीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपण वाडीतला बॉल लगेच पाठवायचा आहे आणि पार्लेजी घेऊन जायचा इथून. फटका पुन्हा एकदा खेळला. इथे सुद्धा बॅकफुट कट. याडी सुद्धा थर्डमॅनला ऑन साइडला मागे आणि याडी ऑफ साइडला कट करत असला बॉल पुन्हा एकदा सीमा पार. आणखी एक दमदार चौकार. चला कौशिक मेहर मला वाटतं सातत्याने आम्ही तीच पहिल्या दिवसापासून आपल्याला अनाउन्समेंट करतो की लाईव्हची स्पर्धा आहे आणि लाईव्हच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला क्रिकेटच्या ज्या मात्र नियमावली आहेत त्या तुम्हाला त्याचं पालन करणं गरजेचं आहे. कौशिक मेहर चला आपण आपला कर्णधार पाठवा महाला वॉरियर्स आणि दुसऱ्या बाजूने प्रिन्स वॉरियर्स टॉससाठी. आहे की इनिंग ब्रेक मध्येच टॉस होणं गरजेचं आहे परंतु सातत्याने आपल्याला कॉल जे आहे ते कॉल बॅक करावं लागतात. हे मला वाटतं थोडंसं चुकीचे वाटते. दिलगिरी व्यक्त करीत आहोत पण थोडंसं आपण काय करायचं लगेच टॉससाठी या टीम महाला वॉरियर्स. पुणे द आउटसाइडला फ्लॅट बॅटेड. व्हाट अ शॉट. काय कमाचा फटका. बॉल्स मॅच बाहेर उतुंग येतो हा दमदार षटकार. शेवटचा बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या जम्प स्कोर कार्डवरती 35-35. अजिना सामना जिंकण्यासाठी ज्या प्रकारे धाबींची आवश्यकता आहे रिक्वायर्ड रन रेट जास्त मोठा नाहीये. 13च्या गतीने पर ओव्हर मागे धावा पाहिजे म्हणजे काय तर 43 बॉल रिक्वायर्ड टू रन 89. 89 धाबींची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. सामना बनवू शकतो. बॅटिंग करत असताना टीम डीजे अजित वॉरियर्स या टीमसाठी. चला टॉससाठी दोन्ही कर्णधार उपस्थित झालेले आहेत. साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ असते नेक्स्ट मॅच आपण टॉस इथे करायचा आहे. आदरणीय नंदकुमार हाडर साहेबांना विनंती आहे की आपण या आपल्या शुभ असते टॉस पुढच्या मॅचचा आपण करायचा आहे. बॅटने फटका पुन्हा एकदा खेळला. इथे सुद्धा गॅप मोठा आहे. फिल्डर आहे परंतु इथे सुद्धा बॉल जाएगा मैदान के बाहर. आणखी एक दमदार यूपीएल चौकार. नंबरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचते फलकात 39-39. क्रिकेटमध्ये नेहमीच तुम्हाला जे टार्गेट असतं क्रिकेटमध्ये टार्गेट छोटं असो या मोठं हार मानून चालत नाहीये. अगदी त्या वृत्तीने सध्या क्रिकेट खेळलं जाते या दोन्ही टॉप ऑर्डर बॅटर कडून. टॉप ऑर्डर बॅटरीची लाईन जी आहे ती सुरुवातीला धक्के खाले परंतु ज्या प्रकारे मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंग करत असताना ज्याने धूम अगदी आला नाही त्याने आतापर्यंत धूम मचवत असताना चांगली बॅटिंग पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूने महेश सध्या आहे जाण्याचे बॅट बनून आतापर्यंत 13 बॉलमध्ये 35 धाव्यांची एक विस्फोटक खेळी सध्या पाहायला मिळते. जाणे जोपर्यंत आहे तोपर्यंत सामना आहे परंतु पाहूया या मॅचला कलाटणी देईल का टीम रेड स्टार ARC. UPLचा चित्तथरारक सामना आपल्या समोर रंगतो. हा सामना पुन्हा एकदा मला ओडिशा टीमने टॉस इथे जिंकलेला आहे. लगेच दोन्ही टीम आपला स्कोर पूर्णपणे रेडी ठेवा. लगेच सामना इथे चालू केला जाईल. रिक्वायर्ड रन रेट थोडासा मला ते कमी होत चाललंय. या प्रकारची बॅटिंग राहिली तर दबाव सध्या बॅटिंग करणाऱ्या टीमच्या विरुद्ध टीम रेड स्टार ARC
या टीमवरती जाऊ शकतो. त्याच्यासाठी चांगले क्रिकेट खेळावं लागेल दोन्ही टीमला. एका बाजूने विकेट काढायचे, डॉट बॉल काढायचे, पण दुसऱ्या बाजूने येथे धावा काढायच्या आहेत. पैस पुन्हा एकदा तयार. पुढचा बॉल पुलेलेंचा बॉल ऑन्सला खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या टोईनला बॉल ब्रश झाल्यानंतर बॉल जो कव्हर करतील एकच धाव इथे प्राप्त केली जाते. महेशच्या बॅटमध्ये टायमिंग पुन्हा एकदा झालेलं नाहीये. टायमिंग पाहिजे अशा कंडिशन मध्ये जेव्हा तुम्ही धावेचा पाठलाग करता, परंतु ज्याने काय विस्फोटक अंदाजामध्ये सध्या बॅटिंग करत असताना 13 बॉल मध्ये त्याच्या बॅटमध्ये आतापर्यंत 35, त्यामध्ये षटकाराची भाषा तो बोललेला आहे. म्हणजे काय तर दर्पण सध्या आहे. जोपर्यंत जाणे आहे तोपर्यंत मॅच पुन्हा एकदा चित्र पलटू शकतं. असा हा सामना आपल्या समोर आहे. पुन्हा एकदा शुक्ला तयार. पुढचा बॉल उलटा बॉल ऑन्सला प्रहार केला. मिड विकेट इथे फिल्डर स्पेन लगायला तैनात सध्या आहे आणि कॅच पकडल्यानंतर इथे जाण्याचा खेळ समाप्त. आणखीन एक धक्का, तिसरा विकेट डाऊन. तो तिकडे मारायला नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी कुणाल माछी ज्या प्रकारे त्याचा आता या स्पर्धेमध्ये खेळ राहिला, थोडासा त्याला स्टार्ट घ्यावा लागेल, कारण की सुरुवातीपासून अटॅक करण्याचा प्रयत्न राहतो आणि त्यानंतर लवकर विकेट गमावतो. तो क्रिकेटमध्ये हाणामारी करून चालत नाही. सिच्युएशननुसार खेळ तुम्हाला करावा लागतो. अगदी त्या प्रकारचा खेळ पुन्हा एकदा करावा लागेल. पुलेलेंचा बॉल ऑन्सला फ्लिक करण्याचा प्रयत्न. फिल्डर सध्या तैनात आहे. लेग गलीमध्ये बॉलला फिरकत येतो, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न बिलकुल होणार नाहीये. पहिला बॉल आलाय डॉट बॉल. कुणालच्या विरुद्ध धावसंख्या जाऊन पोहोचते फलकाती 43 कडे आतापर्यंत गमावले. तो नंबर 4 चा खेळ मार्गस्थ. चांगली सुरुवात सध्या केली जाते. बॅटिंग करत असताना टीम डीजे अजित वॉरियर्स दोन संघ मालकांची पुन्हा एकदा अस्तित्वाची लढाई सध्या आपण पाहतो या UPLच्या महासंग्रामात. सरळ बॅटने फटका पुन्हा एकदा चांगला खेळलाय. फिल्डर सध्या स्वतः बॉलला पुन्हा एकदा फील्ड करतील, कॅरी करतील. तो धाव घेण्याचा बिलकुल प्रयत्न होणार नाही. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत या षटकातील. धावसंख्या जाऊन स्कोर काढते 40-40. 38 बॉल मध्ये जुने 84-84 धाबेची आवश्यकता. म्हणजे काय तर इथे सुद्धा धाबेचा पाठलाग होऊ शकतो. जोपर्यंत कुणाल आहे तोपर्यंत अजूनही या मॅचची भक्कम स्थिती जी आहे ती कुणालच्या खांद्यावरती. कुणालचं काम नेहमीच अगदी बेधडक असतं. ती बेधडक इनिंग होईल का इथे पूर्णपणे बीट होईल. पंच इथे दर्शवतील वाईटची खून. म्हणजे का तर अतिरिक्त धावसंख्या पुन्हा एकदा जोडली जाते. या अतिरिक्त धावसंख्येने टीमची टोटल जाऊन पोहोचते फलकात 41 सिंगल डबलने काम करून चालणार नाहीये. 1-2 मोठे फटके पाहिजेत या मॅचला कव्हर करण्यासाठी. तो प्रयत्न सातत्याने करावा लागेल. अप्रतिम आतापर्यंत फॅबुलस बॉलिंग शुक्राच्या मार्फत. विकेट टेकर बॉलर पुन्हा एकदा पुढचा बॉल ओव्हर द विकेट. पुढचा बॉल ऑन्सला प्रयत्न केला डीप मध्ये. फिल्डर सध्या मिड विकेट मध्ये कनक सध्या आहे. कुणालची बॅट या स्पर्धेमध्ये चाललेलं नाहीये. अनदर गोल्डन टक. पुन्हा एकदा सुण्याचा शिकार. पुन्हा एकदा इथे विकेटच्या पदन फलंदाज
बनीचा खेळ आता त्याच्यावरती पूर्णपणे टीमची जी जबाबदारी आहे त्याला पुन्हा एकदा घ्यावे लागेल. खांदे आता मजबूत करावे लागेल कारण की मोठा आकडा इथूनही पार करायचा आहे. शेवटच्या बॉल या षटकातील ओव्हर नंबर 4 मध्ये पुन्हा एकदा बॉलिंग टाकते. ज्या प्रकारे शुक्रा सध्या विकेट टेकर बॉलर 2 विकेट या ओव्हरमध्ये त्याच्या खात्यामध्ये आले. धावसंख्या जॉम्पमध्ये स्कोर काढते 41-41. पहिला बॉल जाऊ दिला मागे पण यावेळी दर्शवतील इट्स फेड डिलिव्हरी आणि होते षटकाची समाप्ती. ओव्हर नंबर 4 चा खेळ समाप्त. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जॉम्पमध्ये स्कोर कार्ड होती 41-41. लॉस ऑफ विकेट. आता बॅटिंग करत असताना 4 विकेट टीम डीजे अजित वॉरियर्स. डीजे मध्ये समाप्त. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जॉम्पमध्ये स्कोर कार्ड होते 41-41. 36 बॉलमध्ये सामना जिंकण्यासाठी 83 धाबीची आवश्यकता आहे. सामना जिंकण्यासाठी टीम डीजे अजित वॉरियर्स. ओहो आडवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट सिलेक्ट केला जाते. प्ले करण्याचा प्रयत्न प्ले अँड मिस अनदर डॉट बॉल. चांगली लेंथ अँड लाईन सध्या बॉलिंग ट्रॅक होते अमोल राजभर. अप्रतिम फॅबुलस बॉलिंग ब्युटिफुल बॉलिंग सध्या केली जाते या ओव्हरमध्ये. धाब्यांचा पाठला करायचा 124 कारण की पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करायचं असताना 1 2 3 123 धावा बनवल्यात. बॉलिंग त्याची पुढे बोलत यार पुढचा बॉल. ओहो आपण बार करण्याचा प्रयत्न. इथे सुद्धा बॉल जो आहे तो बॅटमध्ये आलेला नाहीये. पंच पुन्हा एकदा दर्शवतील इथे वाईट चिकून म्हणजेच काय तर अतिरिक्त धावसंख्या पुन्हा एकदा जोडली जाते. युपीएलच्या हा या क्रीडा नगरीमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा सरस स्वागत करीत आहोत. क्रिकेटची पर्वणी आणि क्रिकेटचा हा दैत्यमामा सोहळा सध्या नेत्र दीपक स्पर्धा आपल्यासमोर रंगत असणार यूपीएल मॅनेजमेंट कमिटीच्या मार्फत. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. इथे सुद्धा बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. महेश थोडंसं मराठी समाजाचं क्रिकेट दाखवतो पण ज्या प्रकारे मोठं टार्गेट आहे आणि मोठ्या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी मोठी इनिंग पाहिजे तो प्रयत्न सुद्धा करण्याचा इरादा सातत्याने होता पण प्ले करत असताना अनकनेक्ट डॉट बॉल. धावसंख्या जॉम्प स्कोर कार्डवरती 42-42. अजूनही 82-82 धाबीची आवश्यकता. 34 बॉलचा खेळ शिल्लक. 5 वर्ष सध्या मार्गस्थ आहे. बॉलिंग ट्रॅक टीम अमोल सध्या बॉलिंग मार्क होती समोर महेशने आतापर्यंत ज्या प्रकारे खेळ दाखवला त्याच्या बॅटमधून 4 बॉल 4. इथे लाईन मिस केली आणि बॉल अंदर दांडी बाहेर 32 गोल फलंदाज बाद. हे चला पाणी घेऊन जायचं. फक्त 1 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक राहील. बॅटरला पाणी पाहिजे असेल तर लगेचच घेऊन जायचं. तोपर्यंत कमाची बॉलिंग परंतु ज्या प्रकारे आता विकेट घेतल्यानंतर नवीन फलंदाज बॅटिंग करण्याचे मैदान दाखल सध्या होईल नसरू. आता संघ डकआउटमध्ये 5 विकेट 5 विकेट गेले. आता गमावले म्हणजेच काय तर अर्धा संघ सध्या पॅव्हलियन की ओर पोहोच चुका आहे. लक्ष थोडंसं आता कठीण बनणं चला पण डिफिकल्ट आहे पण क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमी डिफिकल्ट कुठलीही गोष्ट नसते. बॉलिंग टॅक्टिक पण बोलत यार
हा बॉल इनसाइड आउट, फटका चांगला खेळला, डीप मध्ये फिल्डर, अनदर विकेट, जाएंगे और आएंगे. आणखी एक धक्का, दसरूचं पुन्हा एकदा खाता नाही खुला आहे, म्हणजेच काय तर 0चा शिकार. लागोपाठचे 2 धक्के दिलेत, म्हणजेच काय तर हॅट्रिक बॉल सध्या आहे. या स्पर्धेमध्ये हॅट्रिक आलेली नाहीये. पाहूया अमोल ते काम करू शकतो का. आय विल डू इट. या प्रकारचं काम पुन्हा एकदा कठीण तर आहे, पण तो क्रिकेटचा खेळ आपण पाहतो. धावसंख्या जॉम्पमध्ये स्कोर कार्डवरती 42. हॅट्रिक बॉल. ओहो, स्विंग करण्याचा प्रयत्न, बाहेरचा बॉल पुन्हा एकदा लेग स्टिक सोडून जाईल. पंच पुन्हा एकदा दर्शवतील व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावसंख्या पुन्हा एकदा जोडली जाते. एक्स्ट्राच्या मदतीने धावसंख्या जॉम्पमध्ये स्कोर कार्डवरती 43. आज किंग रन रेट सध्या झपाट्याने वाढत चालला, कारण की आता 16च्या गतीने पर ओव्हर मागे तुम्हाला धावा बनवायच्या आहेत आणि हे काम सध्या कठीण वाटतं, कारण की ज्या प्रकारे बॉलिंग केली जाते. अनदर दर्शवतील व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावसंख्या सातत्याने जोडली जाते. एक्स्ट्राच्या मदतीने धावसंख्या जॉम्पमध्ये स्कोर कार्डवरती 44. 44, 6 विकेट गमावलेत. 32 बॉलमध्ये अजून 80 धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 32 बॉल्स रिक्वायर्ड टू रन्स 80 रन्स. बोलो तयार. अल्बे बॅटने पूर्णपणे इथे अगदी रोखून धरलं जातं टीम डीजे वॉरियर्स, कारण की ज्या प्रकारे बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंगनेस दाखवण्याचा प्रयत्न, परंतु बनी अजून आहे अगदी षटकारांचा बादशाह. आज मला वाटतं ज्या प्रकारे खेळ करायचा आपल्या टीमला, पुन्हा एकदा संकटामधून तो वाचवू शकतो आणि तोपर्यंत त्याला करावं लागेल, कारण की लक्ष मोठं होत चाललंय आता बॅटिंग करणाऱ्या टीमच्या सोबत. पुन्हा एकदा बोलत यार, एखादं ओव्हर जे आहे, एखादं षटक जे आहे ते मोठं राहिलं तर पुन्हा एकदा या गिनीमध्ये वापसी होऊ शकते, तो प्रयत्न सध्या करावा लागेल. परंतु टीमची टोटल आतापर्यंत जॉबमध्ये स्कोर काढते 44. 44, 6 विकेट गमावलेत. पुन्हा एकदा पुढचा बॉल. पुललेनचा बॉलता इथे सुद्धा बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये. कॉन्टॅक्ट पाहिजे अशा कंडिशन मध्ये, परंतु इथे सुद्धा पूर्णपणे बीट होते. षटकाची समाप्ती. कंपॅरिझन तुम्ही पहा. आणखी एक धावसंख्या इथे रचण्याचा प्रयत्न झालेला नाही. 5 वरचा खेळ समाप्त. धावसंख्या घेऊन पोहोचते 44. लॉस ऑफ 3. 6 विकेट डीजे. वेगवान बॉल डिलिव्हर करण्याचा प्रयत्न, पंच पुन्हा एकदा दर्शवतील व्हाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्या पुन्हा एकदा जोडली जाते. अतिरिक्त धावसंख्येने टीमची धावसंख्या जॉम्पमध्ये स्कोर काढते 45. बॉलिंग त्यावरती योगेश नाटे सध्या बॉलिंग मार्कवरती चांगली लेंथ आणि लाईन सध्या अचूक तेवढी भर देण्याचा प्रयत्न करतो. लाईन थोडासा अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर हा पनिशमेंट सध्या बॉल ओंथला प्रहार करायचा होता, परंतु हा बॉल थोडासा ऑल द कार्पेट मागे त्याला डीपमध्ये फिल्डर वेगाने बॉल पर्यंत पोहोचतील. बॉलला कव्हर करतील. एकच तो प्राप्त केली जाते. सिंगल डबल जास्त इथे होणार नाही. त्याच्यासाठी आक्रमकतेने बॅटिंग करणं गरजेचे राहील. UPL मध्ये आपल्या पॉईंट टेबलमध्ये आपलं स्थान निश्चित करायचं असेल, आपलं स्थान इथे टिकवून ठेवायचं असेल, तर यावेळी तुम्हाला चांगली ही टीम पाहिजे. कारण की एका बाजूने डीजे वॉरियर्स टीमने 2 सामने खेळलेत आणि 2 मॅचमध्ये त्यांना पराभवाचा इथे धक्का लागलेला आहे. म्हणजेच काय तर इथून सावरण्याचा प्रयत्न त्यांना करावा लागेल. दुसऱ्या बाजूचा विचार केला तर रेस्ट ARC टीमने ज्या प्रकारे आतापर्यंत प्रयत्न आणि सातत्य ठेवलेला आहे, पहिला सामना गमावला, पण सेकंड मॅच मध्ये पुन्हा एकदा काय कमालची वापसी केल्याने या थर्ड मॅच मध्ये त्यांचा नावाचा पुन्हा एकदा अगदी गुलाल उधळला जातो. पुन्हा एकदा तयार. इथे सुद्धा पूर्णपणे बीट आणि परवेश साखर इथे समाप्त. आणखी एक धक्का, दांडी दांडी गोल, फलंदाज बाद.
पुणे इथं बॉलिंग ट्रॅक ते बोलत यार. हो श्रेय बॅटने घेण्याचा प्रयत्न. फराज खान सध्या न्यू बॅटर इंटू द क्रीज. बॉल मागे चला डीप फील्डर तैनात आहे. बॉलला कव्हर करतील परंतु बॉल कव्हर होणार नाहीये. जाईल बॉल सीमा पार. पुढे एकदा दिवसाची जेव्हा स्पर्धेची सुरुवात होते तेव्हा सामना पहिल्या गमला तरी जास्त अडचण नसते परंतु तुम्हाला या मिडल डे मध्ये तुम्हाला चांगली अगदी क्रिकेट खेळावं लागतं. ओहो पण एकदा सुटर बॉल पडल्यानंतर अगदी वेग पकडत असणं अगदी झपकन विकेट किपरचा हातामध्ये तोपर्यंत चांगली लेंथ अँड लाईन अचूकता ते पुन्हा एकदा भर दिला जातो. भेदकता तितकी चांगली कमाची तोपर्यंत डॉट बॉल. धावसंख्या जॉम्पते स्कोर कार्ड 50. 8 विकेट गमावले. ओव्हर नंबर 6चा खेळ मार्गस्थ. शेवटचा बॉल या षटकातील ओव्हर नंबर 6. चांगली लेंथ अँड लाईन सध्या बॉलिंग केली जाते. जबरदस्त अटॅक सध्या केला जातो. सुपर अटॅक सध्या योगेशच्या मार्फत. योगेश नाठे बॉलिंग टाकते पुढे एकदा. पुढचा बॉल राऊंड विकेट. सूर्य बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये कनक सध्या आहे. बॉलला कव्हर करते. चांगली फिटिंग कनकच्या मार्फत. कनकने आज काय खेळी केली त्याच्या बॅटमधून धबा जबरदस्त आल्या. बॉलला पुन्हा एकदा कव्हर करत असताना एक धाव प्राप्त केली जाते. या सिंगलच्या मृत्यू होते षटकाची समाप्ती. 6 खेळ समाप्त. धावसंख्या जॉम्पते स्कोर काढते 51. 51. 8 विकेट गमावले. तोपर्यंत जाऊया आमच्या डीजे स्वप्नी. सहावरचे खेळ समाप्त. 6 समाप्तीनंतर धावसंख्या जॉम्पते स्कोर कार्ड वरती 51. 51. बॅटिंग पॉवर प्ले. हॅलो ओनसर पुन्हा एकदा खेळायचा होता पण हा बॉल अगदी परफॉर्म डिलिव्हरी अंगावरती पुन्हा एकदा जाऊन अगदी धडक देईल. तो पुन्हा इथे डॉट बॉल. बॉलिंग ते तितके चांगली कमाची बॉलिंग सध्या केली जाते. धावींचा जो मत इथे ग्राफ उंचावायचा आहे तो प्रयत्न सध्या केला जातो सातत्याने. पण बॅट आणि बॉलचा जो कॉन्टॅक्ट आहे तो पुन्हा एकदा जो व्यवस्थित होत नाहीये. तो पुन्हा आणखीन एक डॉट बॉल येईल. बॉल सध्या बॉलिंग मार्क होते. पुन्हा एकदा पुढचा बॉल. अल्बे बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आझाद दवनेकरचा खेळ नेहमीच चांगला राहतो. नेहमीच समजाचं क्रिकेट त्यांच्या मार्फत खेळलं जातं. भरपूर क्रिकेट त्यांनी गाजवलेलं आहे आणि यावेळी पुन्हा एकदा सातत्याने अगदी बॅटमधून धावा येतात आणि एका सिंगलने त्यांचं वैयक्तिक खातं तर ओपन झालंय. 4 बॉलमध्ये 2 धावा आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून धावसंख्या जाऊन पडते फलकावती 52. 52. या आकड्यात 8 गडी आतापर्यंत गमावलेत. लक्ष वाढत चाललंय सामना जिंकण्यासाठी. पुलोलेंचा बॉल होता. हवेत खेळण्याचा प्रयत्न. होन्सला तितका चांगला फटका. डीपमध्ये पिढ्यात तैनात. योगेश बॉलला कव्हर करते. तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. फराज खान सध्या तितकं चांगलं सेन्सिबल क्रिकेट त्यांच्या मार्फत पाहायला मिळते. धावींचा जो मात्र एक मोठा आकडा आहे 124 धावेचा पाठलाग करत असणार. सुरुवात तुम्हाला चांगली पाहिजे.
दमदार कामगिरी करावी लागते, परंतु तो दमदार कामगिरी करत असताना विकेट सातत्याने गमावले टीम डीजे अजित वॉरियर्स या टीमने. बोलत पुन्हा येतात यार ऑन साइडला खेळायचा होता. स्लोवर वनचा वापर बॅकअप द लेनने हा बॉल डिलिव्हर करत असताना चेंज ऑफ द पेस गती परिवर्तन ही काळाची गरज आहे आणि त्या प्रकारचा पुन्हा एकदा हा बॉल डिलिव्हर केला आणि त्यानंतर आणखी एक डॉटची समाप्ती. 53-53 धावसंख्या फलकात 8 गडी गमावलेत. लक्ष पासून थोडंसं दूर आता चाललंय दिल्ली और देहरादून की तरह. आता या मॅचचं लक्ष जे आहे ते थोडंसं लांब होत चाललंय बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, परंतु विकेट ज्या आहेत त्या पुन्हा एकदा सापडून ठेवाव्या लागतील. कट करण्याचा प्रयत्न होता इथे सुद्धा पूर्णपणे बीट. आणखी एक डॉट बॉल चांगली बॉलिंग केली जाते कारण की पूर्णपणे पेस जास्त दिला जात नाहीये, रेंजमध्ये नाहीये. हलक्या दिने खेळण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातो आझाद दवनेकर कारण की समुद्राचं क्रिकेट सुद्धा दाखवण्याचा इरादा म्हणजे काय तर सेन्सिबल क्रिकेटची सध्या गाथा लिहिली जाते. धावसंख्या 53 जिनी 19 बॉल्स 71 71 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. बोलत तयार अल्बे बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. स्लोवर वनचा वापर केला. बॉल पुन्हा एकदा फिरकत येईल. डिरेक्ट हिट होईल तर कदाचित 9 विकेट गमावले असते पण इथे सांभाळलं जाईल. एक धाव घेण्याचा प्रयत्न धाव इथे मिळणार नाही. येतो डॉटची समाप्ती. ओव्हरची समाप्ती 7 खेळ समाप्त. धावसंख्या जाऊन स्कोर कार्डवरती 53-53 लॉस ऑफ 8 विकेट. होता पुन्हा एकदा चांगला बॉल पर्यंत थोडंसं बॅटची आउटर एज बॉल मागे फ्लाय स्लिपला सध्या विशाल मेहता बॉलला फिरकत येतो चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. येते डॉट बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर काढते 53-53. मागच्या ओव्हरपासून धाबा येत नाहीये त्याचं कारण चांगली बॉलिंग तितकी चांगली फिल्डिंग आणि विकेट ज्या टाकल्यात त्याच्यासाठी आता ऍडव्हान्टेज आहे की जास्तीत जास्त धाबा. फुललेंचा बोलता कट करण्याचा प्रयत्न इथे बॉल जबरदस्त कव्हर करतील. धावचीच्या रूपाने फलंदाज यावेळी बाद होईल आणि आणखी एक धक्का. फराज खान बॅक टू दी पॅव्हलियन बाद. तर डहाणू तलासरी तालुका कला क्रीडा मंडळ आणि UPL मॅनेजमेंट आयोजित ग्रामपंचायत चॅम्पियन ट्रॉफीसाठी उद्या सुरुवात होणार आहे. त्याच्यात आष्टा रायपूर, उपलाट, सायवन आणि तलासरी हे 4 संघ समोरासमोर असणार आहेत कारण की एक ग्रामपंचायत आणि एक संघ म्हणजे बलाढ्य संघ येणार आहेत आणि बाहेरचे पॅकर्स म्हणून मोठमोठे खेळाडू देखील येणार आहेत. तरी उद्या ही जबरदस्त असे महासंग्राम रंगणार आहेत. तसंच कबड्डी आणि संध्याकाळी कॅरम आणि बुद्धिबळ या सामन्यांचे आयोजन केलेलं आहे. तरी सर्वांनी याची नोंद घ्यायची आहे. बॅटिंगला कोण गेला? हा बॉल प्लेसमेंटचा साईन ऑफ साईडला ढकललाय. फिल्डर सध्या तैनात. अक्षय दवनेकर बॉलला फील्ड करते तो ते एकच धावाने खातं ओपन सध्या रोहितचं होईल. धावसंख्या जाऊन पोते स्कोर काढते 54-54. आता 9 विकेट गमावलेत म्हणजे काय तर शेवटची जोडी आहे मैदानात. 8वें षटक मार्गस्थ चांगली बॉलिंग सध्या केली जाते. विकेट सध्या जास्तीत जास्त गमावले जातात. आझाद दवनेकर शेवटपर्यंत टिकून राहावं लागेल तो प्रयत्न सध्या केला जातो. पंचांचा डिसिजन हा बॉल नो असेल म्हणजे काय तर नो बॉलचे पुन्हा एकदा इथे घोषणा केलेल्या आहे. साईडच्या खूपच बाहेर पाय असेल आणि क्रीज जे आहे ती पुन्हा एकदा ओलांडल्यानंतर इथे जी लक्ष्मण रेषा आहे ती पार केल्यानंतर पंच अगदी तटस्थ भूमिकेमध्ये तितकी चांगली कामगिरी करत असताना फ्री हिटची संधी असेल. चक्र सुदर्शन पुन्हा एकदा फिरवलंय म्हणजे काय तर फ्री हिटचा बॉल. धावसंख्या जाऊन स्कोर काढते 56-56. 9 विकेट गमावलेत.
रिक्वायर्ड रन रेट सध्या 19च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. स्लोवर वनचा वापर करण्याचा इरादा बॉल पुन्हा एकदा ऑन्सला टर्न केला. डीप फिल्डर बेगाने बॉल पुढे पोहोचते. 2 बाद घेण्याचा प्रयत्न आहे. दुसरी धोक्याचे आहे पण तो धोका पुन्हा एकदा स्वीकारला. एकाला 2 मध्ये कन्वर्ट केलं जाईल. 2 धावा इथे प्राप्त केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पुढे स्कोर कार्ड वरती 58-58. शेवटचा बॉल या षटकातील लक्ष आता सातत्याने वाढत झालं कारण की पर ओव्हर मागे तुम्हाला धावा बनवायच्या तर या मॅचला जिंकण्यासाठी 30 पर ओव्हर मागे म्हणजे काय तर 13 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी अजूनही ज्या प्रकारे प्रयत्न चालू आहेत कदाचित होऊ शकतो पार पण त्याच्यासाठी चांगली बॅटिंग पाहिजे. होती षटकाची समाप्ती 12 बॉल आणि 12 बॉल धावसंख्या जाऊन पुढे स्कोर कार्ड ते 59. 59 आकड्यात 9 विकेट गमावले. आदरणीय संजय कोकेरा साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतो की आपण मुख्य मंचावरती या. सरळ बॅटने फटका ऑन्सला ड्राईव्ह तर खेळलाय. डीप फिल्डर तैनात आहे. बॉलला कव्हर करतील. बॉलला फील्ड तितकी चांगली सध्या पाहायला मिळते. एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल जाऊन पोहोचते फलकात 60. शेवटची जोडी आतापर्यंत खूप चांगला क्रिकेट खेळत असताना आझाद दवणेकर हो सरळ बॅटने स्लोवर वनचा वापर इथे पूर्णपणे बीट कारण की मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला पण बॉल जो आहे तो बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट व्यवस्थित पुन्हा झालेला नाहीये. चांगली लेंथ अँड लाईन जबरदस्त बॉलिंग. ऑन साईडला फक्त दिशा दिली. डीप फिल्डर तैनात आहे. बॉलला कव्हर करतील. एकच धाव इथे प्राप्त होईल. सिंगलच्या मदतीने धावा अगदी पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातो. बॉलला कव्हर करतील तो फक्त 2 धावा इथे प्राप्त केल्या जातील. चांगली रनिंग केली जाते. या 2 धावा प्राप्त झाल्यानंतर धावसंख्या जाऊन पुढे स्कोर करते 60-62. लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी आता पर ओव्हरचा ज्या प्रकारे आपण विचार करतो धावा पाहिजे 41 पर ओव्हर मागे म्हणजेच काय तर कठीण आहे. सध्या षटकार जरी आले तरी सामना आपल्या बाजूने आता येणार नाही पण शेवटपर्यंत टिकून राहावं लागेल. धावसंख्येला अगदी पुढे घेऊन जावं लागेल. नेट रन रेटमध्ये कदाचित आपण पुढे येऊ शकतो तो प्रयत्न करावा लागेल कारण की प्रत्येक टीमला या स्पर्धेमध्ये 7 सामने खेळायचे आहेत. 8 संघ या स्पर्धेमध्ये दाखल आणि 8 संघामध्ये प्रत्येक टीमला 7 लढती ज्या आहेत त्या 7 लढतीमधून 4 सामने ऑलमोस्ट जिंकावेच लागतील. प्रहार करण्याचा प्रयत्न सपोन करण्याचा प्रयत्न केला पण बॉल जो आहे तो हुलकावणे देत असताना आणखी एक डॉट बॉल. आता शेवटचा बॉल शिल्लक या षटकातील टीमची धावसंख्या जाऊन पुढे स्कोर काढते 63. 63 61 धावेची आवश्यकता. हा बॉल हलक्याने ऑप्शनल ढकललाय. फिल्डर सध्या बेगाने बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत आणि बॉल जोपर्यंत कव्हर करते तेजस आतापर्यंत तितकी चांगली फिल्डिंग तेजसच्या मार्फत तितका चांगला थ्रो त्याच्या मार्फत पाहायला मिळतो. 2 धावा इथे प्राप्त केल्या जातील आणि होते षटकाची समाप्ती. आता शेवटचे षटक 6 बॉल 59. 59. पहिल्या बॉल अगदी मोठा फटका खेळण्याचा मानस जो होता तो थोडासा हुलकावणे. दोन्ही फलंदाज हर हुन्नरी अगदी ज्या प्रकारे बॅटिंग करतायत कारण की आझाद दवणेकर विकेट टाकायचं नाही येत या इराद्याने सध्या मैदान अगदी तग धारून सध्या क्रिकेट खेळत असताना शेवटपर्यंत आपल्याला खेळायचं आहे. स्कोर कार्ड जो मेंटेन ठेवायचा अगदी त्या प्रकारचा खेळ इथे फटका खेळायचा होता. आपण क्लीन बॉल्ड आणि ऑल आउट टीम सामना इथे जिंकलाय टीम ARC कोंबड इंडिया टीमने. वेल डन टीम. कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक अँड टफ लक टीम. DJ अजित वॉरियर्स.